फंक्शन्स. फंक्शन्समध्ये काय काय शिकणार आहोत? कार्टेशियन प्रॉडक्ट आहे, फंक्शन्स आहे, त्याचं इंट्रोडक्शन, डोमेन, कोडोमेन आणि रेंज, टाइप्स ऑफ फंक्शन अँड देअर डोमेन, रेंज अँड ग्राफ, एक्झाम्पल ऑफ डोमेन, रेंज अँड ग्राफ, आयडेंटिकल फंक्शन्स, 1 1, मेनी 1, ऑन टू, इन टू. 1 1 लाच इंजेक्टिव्ह म्हणतात, हे लक्षात ठेवजा. ऑन टूला सर्जेक्टिव्ह म्हणतात. बायजेक्टिव्ह एक्झाम्पल्स त्याचे. पी अँड सी बेस प्रॉब्लेम म्हणजे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन बेस प्रॉब्लेम. त्यानंतर फंक्शनल इक्वेशन, कंपोजिट फंक्शन, होमोजिनियस फंक्शन, बाउंडेड फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन, एक्सप्लिसिट फंक्शन, ऑड इवन फंक्शन, इनवर्स ऑफ फंक्शन, पिरियडिसिटी, हे सगळं आपल्याला शिकावं लागते याच्यात. हा पूर्ण सिलेबस आहे बेटा त्याचा, ठीक आहे, फंक्शनचा. तर जनरल डेफिनेशनचं काही एवढं देणं देणं नाही आहे, पण लेट ए अँड बी आर टू सेट्स, लेट देअर एक्झिस्ट अ रूल ऑर मॅनर or correspondence f which associate each element of A a unique element in B, then f is called a function or mapping from A to B and it is denoted by the symbol A function from A to B. आपण असं वाचतो त्याला, ठीक आहे. f is the function of A to B आणि दोन्ही सिम्बॉल्स बघून घ्या. त्यानंतर हा डोमेन आणि रेंजचा जर गोष्ट गेली आपण तर म्हणजे ही डेफिनेशनच असेल. इफ ॲन एलिमेंट ए बिलॉंग्स टू ए असोसिएटेड विथ द एलिमेंट इन बी, बी बिलॉंग्स टू बी, देन बी इज कॉल्ड द एफ इमेज ऑफ ए और इमेज ऑफ अंडर एफ और द व्हॅल्यू ऑफ द फंक्शन एफ ॲट ए. हे थेरी आहे, पण हे चला फंक्शनची डेफिनेशन आहे. याच्यात लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, याच्यात लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की डोमेन कशाला म्हणतात. डोमेन म्हणतात बेटा, बघून घ्या, तुम्हाला सांगतो. ॲक्च्युली ब्रॉडली जर पाहिलं तर फंक्शन काय आहे की एक मशीन आहे. फंक्शन एक मशीन आहे जिला इनपुट लागते. फॅन 3 इडियट्सवाला आठवू नका, नाहीतर मग तुम्हाला सगळे समजेल की सगळ्या मशीन कशाला म्हणतात. तर तसंच ते फंक्शन असतं. इलेक्ट्रिसिटी दिली म्हणजे इनपुट दिला तर फॅन घुमतो, म्हणजे फंक्शन परफॉर्म करतो तो रिव्हॉल्युशनचं. आणि आउटपुट काय, एअरच्या फॉर्ममध्ये, बरोबर आहे. तर इनपुट दिलं की आउटपुट मिळतो. आपल्याला काय पाहिजे असते, हवा. हवा पाहिजे, फॅन लावा, म्हणजे इनपुट द्या. इनपुट दिलं तर आउटपुट तो देतो, बरोबर आहे. आणि फॅनचं एक फंक्शन आहे की तो फिरत राहतो, आहे ना, फिरत राहतो, तर ती हवा आपल्या म्हणजे हवा थ्रो होते. तर अशा प्रकारे हे फंक्शनच आहे. वॉशिंग मशीन हे एक फंक्शनच परफॉर्म करते, इनपुट द्या आउटपुट मिळते. तर तसंच कोणतंही फंक्शन आहे त्याला इनपुट असते, आउटपुट असते. मी तुम्हाला सांगतो, याला म्हणतात इनपुट आणि याला म्हणतात आउटपुट. याला दुसरं नाव आहे डोमेन आणि याला नाव आहे रेंज और कोडोमेन. याला डोमेन म्हणतात, याला कोडोमेन म्हणतात किंवा रेंज म्हणतात. रेंज आणि कोडोमेन एक आहे का? नाही, रेंज आणि कोडोमेन एक नाही आहे. कसं सर? जर मी एक काढून दाखवतोय की 1 2 3 4 आणि इथे तर ए बी सी होतच. ए कनेक्ट आहे 1 शी, बी कनेक्ट आहे 2 शी, ए कनेक्ट आहे 1 शी, बी कनेक्ट आहे 2 शी, सी कनेक्ट आहे 3 शी, 4 राहिला. तर आता याचा रेंज आणि कोडोमेन सांगा बरं. याची रेंज येईल 1 2 3. याची रेंज काय येईल 1 2 3, जे कनेक्टेड असतात तेवढेच. आणि कोडोमेन काय येईल 1 2 3 4. कोडोमेन 1 2 3 4 म्हणजे 4. आपण म्हणू शकतो की रेंज इज द सबसेट ऑफ कोडोमेन. कोडोमेनचाच पार्ट आहे रेंज. पण रेंज आणि कोडोमेन कधी कधी इक्वल होतं, कधी कधी नाही होत. इथे इक्वल आहे, कोडोमेन आणि रेंज सेम आहे. इथे आहे का? नाही. इथे रेंज काय आहे 1 2 3
आणि कोडोमेन काय 1 2 3 4. हे कन्सेप्ट माहिती पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशनच आहे. डेफिनेशन 3 डोमेन, कोडोमेन आणि रेंज. तेच आता मी जे सांगितलं ते. इट शुड बी नोटेड दॅट द रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन. आता सांगितलं मी तुम्हाला की रेंज इज सबसेट ऑफ कोडोमेन. बेटा मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे की इथे अवांतर चॅटिंग करू नका. तुम्हाला बाकीचे क्लासेस असेल तिथे इंटरॅक्टिव्ह नाही आहे तिथे करा. इथे मला चालणार नाही आहे या गोष्टी. अवांतर चॅटिंग बिलकुल नको. ठीक आहे. नाहीतर ब्लॉक करावं लागेल तुम्हाला. चॅटिंग नाही पाहिजे इथे अवांतर. बघा, इफ only the rule of function is given, then the domain of the function is the set of those real numbers where function is defined. Find domain. याचे डोमेन जर फाइंड आउट करायचे असले तर कसे फाइंड आउट होईल? याचं डोमेन फाइंड आउट करू आपण. पहिल्या याचं रूट एक्सचं. रूट एक्सचं डोमेन रूट एक्ससाठी काय असते? रूटच्या आतमध्ये निगेटिव्ह नंबर नको, पॉझिटिव्ह नंबरचाच रूट निघतो. ठीक आहे. तर याचं येईल डोमेन या फंक्शनमध्ये डोमेन इज इक्वल टू 0 to इन्फिनिटी. 0 to इन्फिनिटी हा डोमेन येईल. म्हणजे पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे 0 to इन्फिनिटी. ठीक आहे. ओमला कळलं, बाकीच्यांना कळलं का? ही गोष्ट ओमला कळली की चॅटिंग नाही करायला पाहिजे. ठीक आहे. बघा तुम्हाला म्हणजे बेटा एक गोष्ट लक्षात घ्या. मी तुम्हाला 1-2 दिवसात काही फरक पडतो का? 1-2 दिवस क्लास घेतल्याने असं वाटतं का तुम्हाला? का 1-2 दिवस क्लास घेऊन काही फरक नाही पडत. फक्त मी तुम्हाला काय सांगायसाठी आलो आहे हे लक्षात घ्या. माझा मोटिव्ह काय आहे? माझा मोटिव्ह हा आहे की 1-2 दिवसात जर शिकवल्या गेलं असतं तर 30 चॅप्टरसाठी 30, 32, 35 जेही चॅप्टर आहे मॅथ्सचे त्याच्यासाठी 70 क्लास पुरे होते. बरोबर. पण तसं नाही आहे. मी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला तुमचे माइंडसेट जे झालेलं आहे इथे चॅटिंग करायची आणि म्हणजे बिलकुल मॅथ्सकडे लक्ष नाही द्यायचं, क्लासकडे लक्ष नाही द्यायचं, चॅटिंग करायसाठी यायचं. तर ही मेंटॅलिटी चेंज करावी लागेल तुम्हाला. ठीक आहे. ही मेंटॅलिटी चेंज करावी लागेल. त्याच्याशिवाय होणार नाही बेटा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. चला बघा पटापटा. डोमेन काय येईल? स्क्वेअर रूट जे असते ते फंक्शन, स्क्वेअर रूट हे जे फंक्शन असते याच्यात पॉझिटिव्हच नंबर पाहिजे. आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्येच फक्त कॉम्प्लेक्स नंबर शिकतो, म्हणजे नाहीतर तिथेच निगेटिव्हचा स्क्वेअर रूट वगैरे काढतो. पण कॉम्प्लेक्स नंबर आपण घेतच नाही. कॉम्प्लेक्स नंबर आपण घेतच नाही. आपण सगळे रिअल नंबर पर्यंतच करतो. ठीक आहे. तर इथे रूट एक्स हा कसा डिफाईन होतो? एक्स शुड बी पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर त्याची रेंज येईल 0 इन्क्लुडेड 1/x. 1/x मध्ये डोमेन काय येईल? फास्टमध्ये मी सांगून राहिलो आहे, लक्ष द्या. डोमेन काय येईल? तर डोमेन इज इक्वल टू ऑल रिअल नंबर. काहीही ठेवा, काही प्रॉब्लेम नाही, एक्सेप्ट 0. 0 चालेल का? इन्फिनिटी. फंक्शन जिथे इन्फिनिटी होतं त्या गोष्टी आपल्याला चालत नाही. ठीक आहे. इन्फिनिटी नाही झालं पाहिजे. किंवा इथे काय झालं असतं, निगेटिव्ह जर आपण पुट केलं असतं तर हे फंक्शन निगेटिव्हचा स्क्वेअर रूट दिलाच नसता, म्हणजे फंक्शन वर्किंग नाही, नॉट डिफाईन, तेच झालं असतं आहे ना. तर डोमेन इथे झाला आपला r-0. इथे काय होईल? 1/x - 1. डोमेन काय होईल?
सांगा पटकन, याचा डोमेन सांगा, पटकन सांगा याचा डोमेन. कोण सांगू शकतं? आता 1/x डोमेन बघितला तुम्ही, याचा डोमेन सांगा बरं. सांगू शकता का? आला का कोणाचा रिप्लाय? हां, करेक्ट आहे, व्हेरी गुड. R-. हे असतं एलिमेंटरी 1, म्हणजे फक्त 1 एलिमेंटरी, हा ब्रॅकेट शो करतो एलिमेंटरी. व्हेरी गुड. कोणी कोणी सांगितलं खुशी, व्हेरी गुड बेटा, म्हणजे तुमचं लक्ष आहे. याचा डोमेन 1/x + √x, याचा डोमेन सांगा. याचा डोमेन सांगा. R-1. नाही बेटा, इथे काय आहे, याचा वेगळा आहे. याचा डोमेन काय येऊन राहिला, याचा डोमेन येऊन राहिला आहे R-0. याचा डोमेन येऊन राहिला आहे R-0. आणि याचा डोमेन काय येऊन राहिला आहे R नाही म्हणू शकत आपण, याचा डोमेन येऊन राहिला आहे 0 to ∞. आताच बघितलं आपण, याचा डोमेन आहे 0 to ∞, याचा डोमेन आहे R-0. तर यात असे जर दोन डोमेन आले तर काय होते माहिती आहे का, डोमेन 1 इंटरसेक्ट D2, D1. याचा डोमेन 1 कन्सिडर करू, याचा डोमेन 2 कन्सिडर करू, आणि दोन्हीचे इंटरसेक्शन जे असते तो डोमेन असतो याचा पूर्ण फंक्शनचा. अच्छा, म्हणजेच R-0, Rचा अर्थ आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळे नंबर, पण हा डोमेन छोटा आहे, हा छोटा आहे ना पॉईंट. अच्छा, तर आणि 0 पासून 0 तर एक्सक्लूड करायचं आहे, म्हणजे हा असा ओपन ब्रॅकेट येईल, ओपन 0 to ∞. याचा डोमेन येईल 0 to ∞. बघून घ्या बेटा, 0 इन्क्लूड नाही होणार. वरच्या याच्यात आहे √x याच्यात. स्क्वेअर ब्रॅकेट काय दाखवते की इन्क्लुडेड, 0 इन्क्लूड होता. ठीक आहे. कंटिन्युअस फंक्शन साइन कॉस एक्स, साइन एक्स कंटिन्युअस फंक्शन आहे का? ग्राफ बघितलाय तुम्ही, मी दाखवतो तुम्हाला साइन एक्स कॉस एक्सचे सगळ्याचे ग्राफ दाखवतो. आज सगळ्याचे ग्राफ बघून घ्या. साइन एक्स कंटिन्युअस फंक्शन, कॉस एक्स कंटिन्युअस फंक्शन, आणि एक्स हे सुद्धा कंटिन्युअस फंक्शन, कारण की y=x आणि y=x एक लाईन येते बरोबर ना, 45चा अँगल बनवते ना ती एक्स आणि वाय ॲक्सिस सोबत, आठवते? ठीक आहे, y=x फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटमधून जाणारी पासिंग लाईन, ही लिनियर इक्वेशन येऊन जातं. त्यानंतर फॉर कंटिन्युअस फंक्शन द इंटरवल फ्रॉम मिनिमम टू मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन गिव्स द रेंज. ठीक आहे, याची मिनिमम आणि याचा रेंज काय आहे, तर साइन एक्स आणि कॉस एक्स. गायत्री कशाबद्दल विचारताय बेटा तुम्ही? कंटिन्युअस आहे का नाही त्याच्याबद्दल विचारत आहेत का गायत्री? हे फंक्शन कंटिन्युअसच आहे बेटा, कारण की याचे प्रत्येक पॉईंटवर, प्रत्येक डिग्रीवर त्याचा काही ना काही अँगल, डिग्रीवर त्याची काही ना काही व्हॅल्यू येते, आणि त्याची व्हॅल्यू येते ती पॉईंट आपण जॉईन करत जातो, बरोबर आहे? ठीक आहे, ग्राफ दाखवतोय मी तुम्हाला सगळे. हे बघा, फंक्शन f-g(x) म्हणजे f(x-gx) दोन फंक्शन्स आहे वेगवेगळे, f(x) आणि gx. तर त्याचं ॲडिशन करा, सबट्रॅक्शन करा, मल्टिप्लिकेशन करा, डिव्हिजन करा, डोमेन येतो D1 इंटरसेक्ट D2, दोन्ही याच्यात कॉमन येणारा पार्ट. ठीक आहे, तर डोमेन कधी काय येतो, सगळ्या फंक्शनचा D1 D2, हे लक्षात ठेवा. फंक्शन्स हे कॉम्बिनेशन राहू शकतं ना 2-3 फंक्शनचं, आणि
ॲडिशन असू शकतं, सबट्रॅक्शन असू शकतं, मल्टिप्लिकेशन असू शकतं, डिव्हिजन असू शकतं. तर त्यावेळेस डोमेन असतो D1 इंटरसेक्ट D2. फक्त एक लक्षात ठेवायचं की डिव्हिजनमध्ये तुम्ही डिव्हिजन ज्यावेळेस करता त्याच्यात एक लक्षात ठेवायचं की D1 इंटरसेक्ट D2 असते, पण GX जो आहे तो 0 नाही व्हायला पाहिजे. GX 0 नाही व्हायला पाहिजे, कारण की डिनॉमिनेटर जर 0 झाला तर प्रॉब्लेम होऊन जाईल ना बेटा. ठीक आहे. डाऊट क्लासेस, चला आता हे न्यूमेरिकल्स बघू आपण. डाऊट क्लासेस, हे डाऊट क्लासेसच आहे बेटा, पण तुम्ही डाऊट्स टाकू शकता, तुमचे डाऊट्स सॉल्व करेल मी पटापटा. आता याचे तुम्ही व्हॅल्यू काढता का बघा बरं, याचे डोमेन काढू शकता का? D1 D2 काढायचा. चला आपण बघू. हां, याचा डोमेन काय आहे? डोमेन ऑफ एफ एक्स बघितल्याबरोबर समजते. डोमेन ऑफ एफ एक्स मला आता पटकन समजला की आर आहे का. काही फरक नाही पडत कोणत्याच व्हॅल्यूवर तो काय होऊन राहिला आहे की इन्फिनिटी नाही होऊन राहिला, नॉट डिफाईन नाही होऊन राहिला आहे. काही व्हॅल्यू ठेवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. तर आर झाला. जी एक्सचा डोमेन, डोमेन ऑफ जी एक्स, सर हाही आरच आहे, काही व्हॅल्यू ठेवा, कशावरच इन्फिनिटी नाही होऊन राहिला आहे. डोमेन ऑफ एफ प्लस जी, एफ प्लस जीचा डोमेन काय होईल? एफ प्लस मायनस जी, दोन्ही याचा डोमेन होईल, याचा डोमेन होईल दोन्ही याचं इंटरसेक्शन. हा D1 म्हटलं याला आपण, आणि याला D2 म्हटलं. तर याचं इंटरसेक्शन काय येईल? आरच येईल, काही प्रॉब्लेम नाही. एफ इंटू जी, याचा पण डोमेन काय येईल? आरच येईल. D1 इंटरसेक्शन D2 करून राहिलोय आपण. हा, D1 इंटरसेक्शन D2. इथे पण काय केलं? D1 इंटरसेक्शन D2. अच्छा, आणि एफ अपॉन जी, याचा डोमेन काय येईल? याचा डोमेन बघा, लक्षात द्या, याचा डोमेन येईल D1 इंटरसेक्शन D2 म्हणजे आर, मायनस आताच बघितलं तुम्ही एक्स, वेअर GX बिकम 0. GX जिथे 0 होऊन राहिला आहे ती व्हॅल्यू आपल्याला एक्सेप्ट करावी लागेल. तर GX कशावर 0 होऊन राहिला आहे? एक्सची जर व्हॅल्यू मी, म्हणजे याची व्हॅल्यू 1 आली तर 0 होऊन राहिला आहे, आणि याची व्हॅल्यू 1 केव्हा येईल? इथे एक्सच्या जागेवर, म्हणजे हा 0 कधी येईल? असं करून बघू ना आपण. 3x² - 1 इज इक्वल टू 0. तर 3x² इज इक्वल टू 1, सो x² इज इक्वल टू 1/3. सो x इज इक्वल टू प्लस मायनस 1/3 √3, 1/√3. अच्छा, 1/√3 वर ते 0 होऊन राहिला आहे GX, म्हणून आपला डोमेन झाला आता याचा फंक्शनचा डोमेन, डायरेक्ट याचा डोमेन. याचा डोमेन काय होऊन राहिला? आर. आर म्हणजे D1 इंटरसेक्ट D2. हे आपण बघितलं आर येतो, दोन्ही याचाही आर आहे, त्याचाही आर आहे. तर D1 इंटरसेक्ट D2 आर येऊन राहिला, एक्सेप्ट जिथे GX 0 होऊन राहिला. GXच्या अशा एक्सच्या व्हॅल्यूज जिथे 0 होऊन राहिल्या, तर प्लस मायनस 1/√3 एलिमेंट्री. हा, एक येईल 1/√3 आणि दुसरा येईल मायनस 1/√3. क्लिअर? तर हे जे फंक्शन्स आहे याचा डोमेन मिळाला आपल्याला आर मायनस एलिमेंट्री प्लस मायनस 1/√3. क्लिअर बेटा? चला नेक्स्ट न्यूमेरिकल. एफ एक्स इज इक्वल टू 1/x, GX इज इक्वल टू 1/x - 1 याचा विचारला, तर याचा काय येऊन राहिला आहे? पटकन करू आपण, आता कळलं तुम्हाला. पहिले मी काय करतो, D1 आणि D2 काढून घेत असतो. मी काय करत असतो, D1 आणि D2 काढत असतो. तर D1 म्हणजे कशाचा आहे? एफ एक्सचा डोमेन काय येऊन राहिला? आर मायनस 0. फास्टमध्ये
आर मायनस 0. जी एक्सचा डोमेन D2 आहे आणि त्याचा येऊन राहिला आर मायनस 1. आत्ताच काढला आपण अशा व्हॅल्यूज फास्टमध्ये. ठीक आहे. एफ अँड जी, तर एफ प्लस मायनस जी याचा डोमेन काय येईल D1 इंटरसेक्शन D2. म्हणजेच याच्या दोघांचं इंटरसेक्शन काय येईल आर मायनस एलिमेंटरी 0 आणि 1. बरोबर आहे. इंटरसेक्शन फास्ट करता आलं पाहिजे. आपण सेट शिकलो आहे ना, म्हणून तर सेट रिलेशन फंक्शन हे एक चॅप्टर म्हणतात फास्टमध्ये. याला 1, याला या डोमेनमध्ये 0 नाही चालत, या डोमेनमध्ये 1 नाही चालत. म्हणजे दोन्हीचं इंटरसेक्शनमध्ये काय की याचा घटक 1 नाही आहे, याचा घटक 0 नाही आहे आणि याचा घटक 1 नाही आहे. तर दोन्हीचा कंबाईन जे आहे इंटरसेक्शन त्याच्यात 0 आणि 1 येणार नाही. हां, एफ अँड जी हे पण सेमच आहे, सेम तोच येईल. ठीक आहे, त्याच्यातही काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे बेटा. आता नेक्स्ट एफ अपॉन जी, आत्ताच सांगितलं मी एफ अपॉन जीचा काय असतो D1 इंटरसेक्शन D2, सॉरी D1 इंटरसेक्शन D2 आणि x वेअर सच दॅट gx इज इक्वल टू 0. gx जिथे 0 होऊन राहिला आहे त्या गोष्टी चालत नाही. अच्छा अच्छा, तर याचा डोमेन झाला आताच पाहिला आर मायनस 0,1 आणि मायनस पुन्हा gx कुठे 0 होऊन राहिला आहे gx, तर gx होऊन राहिला आहे तुमचा बघा अपॉन gx 0 नाही झाला पाहिजे. म्हणजे gx 0 नाही झाला पाहिजे याचा अर्थ की 1 अपॉन एक्सची व्हॅल्यू इन्फिनिटी नाही पाहिजे, बाकी तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली तर 0 येऊन राहिला, तर gx काय होऊन राहिला इन्फिनिटी होऊन राहिला, ते तर आपण घेतलंच आहे. ठीक आहे, तर म्हणजे याचाही डोमेन तोच येईल, कारण की gx हा कुठे 0 होऊन नाही राहिला. एक्सची व्हॅल्यू इन्फिनिटी घ्यावी लागते आणि इन्फिनिटी आपण कन्सिडर करत नसतो. ठीक आहे, तर तोही डोमेन सेमच येऊन राहिला आहे. ठीक आहे, तर असे न्यूमेरिकल्स आहे, लक्षात ठेवा. याचा डोमेन फाइंड आउट करा. x² + 1, x² + 1 चा डोमेन x² + 1 चा आर येईल. का बरं सर? सर हे पॉझिटिव्ह पाहिजे ना x² + 1. हो, x² ची व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह, x² ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आणि 0 + 1 म्हणजे 1 येईल. मिनिमम व्हॅल्यू या फंक्शनची 1 येऊन राहिली आहे आतमधल्या स्क्वेअर रूटच्या आतमध्ये. एक्सची व्हॅल्यू काही असू द्या, याची मिनिमम व्हॅल्यू 1 येईल. 1 टू इन्फिनिटी येऊन राहिली आहे आणि त्याचा स्क्वेअर रूट निघेल, म्हणजेच एक्स कोणताही चालतो. x² हा, इथे x² पाहिजे. तर एक्स काय झाला रिअल. तुम्ही निगेटिव्ह पुट करा, पॉझिटिव्ह पुट करा, त्याचा डोमेन झाला आर. याच्यासाठी वरचं फंक्शनचं तर काही प्रॉब्लेम नाही आहे सर, खालचा फंक्शन 0 नाही झाला पाहिजे. अच्छा, तर याचं येईल आर मायनस कुठे हा 0 होऊन राहिला आहे, दिसूनच राहिला आहे +-2 वर. एक्सची व्हॅल्यू +-2 झाली तर 2चा स्क्वेअर 4, 4 - 4 0. ऑब्झर्वेशननी सुद्धा डोमेन निघतो. ठीक आहे, क्लिअर बेटा. आदित्य ओम, व्हेरी गुड बेटा. चला नेक्स्ट, म्हणजे बघा किती फास्ट आपण करू शकतो. टाईप्स ऑफ फंक्शन हे महत्त्वाचं आहे. टाईप्स ऑफ फंक्शन म्हणजे तुम्ही डोमेन आणि रेंजच्या बाहेर जर गेले नसाल आजपर्यंत, तर तुम्हाला आता हे महत्त्वाचं पार्ट आहे की टाईप्स ऑफ फंक्शन्स कोणकोणते आहेत आणि ते फंक्शन्सचं सुद्धा डोमेन आणि रेंजवर न्यूमेरिकल्स असतात. म्हणून ते हे चॅप्टर खूप मोठं आहे, कारण की तुम्ही प्रत्येक याचे डोमेन आणि रेंज काढत राहता प्रत्येक फंक्शनचे. तर टाईप्स ऑफ फंक्शन फर्स्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे साइन, कॉस, टॅन, हे याला म्हणतात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. दुसरं आहे ग्राफ ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हे बघून घ्या, साईनचा ग्राफ आहे, साइन एक्स हा कंटिन्युअस असतो. ठीक आहे,
साइन एक्सचा ग्राफ, याचं डोमेन आणि रेंज सांगू शकता का? याचं डोमेन आणि रेंज जर विचारलं तर कोणी सांगू शकतं का साइन एक्सचं? माहिती पाहिजे या गोष्टी आपल्याला, या बेसिक आहेत. याचं डोमेन येईल आर. एक्सची व्हॅल्यू काही पुट करा, तो प्रत्येकाला कोणत्याही अँगलला तो आन्सर देऊन राहिला आहे. एक्स इनपुट, हा इनपुट पार्ट आहे आपला आणि यालाच डोमेन म्हणतात. हा आउटपुट पार्ट आहे आणि यालाच रेंज म्हणतात. ठीक आहे, तर डोमेन झाला आर, म्हणजे कोणतीही व्हॅल्यू -इन्फिनिटी टू इन्फिनिटी पुट करू शकता. आणि रेंज आहे याची -1 to 1. या -1 to हा 1 याच्या बाहेर नाही जाणार तो. ही बॉर्डर आहे त्याच्यासाठी, ही बॉर्डर आहे, याच्या बाहेर जायचं नाही. साइन एक्स आणि कॉस एक्स कधीही 1 आणि -1 ला क्रॉस करून जात नाही. त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू 1 आणि -1 च्या दरम्यान असते. तर रेंज झाली -1 to 1. क्लिअर? कॉस एक्स साठी सेम आहे, डोमेन त्याचा आर आहे, डोमेन त्याचा आर आहे आणि रेंज आहे -1 to 1. ग्राफ बघून घ्या कसा आहे. याच्यात 0 पासून स्टार्ट होतोय असं आणि इकडून असा रिव्हर्स जातो. ठीक आहे, इकडे -इन्फिनिटी, इकडे +इन्फिनिटी आणि तिकडे -इन्फिनिटी पर्यंत. याच्यात π/2 -π/2 to π/2 म्हणजे असं अशा प्रकारे चालतो याचा ग्राफ. ठीक आहे, हा कॉस एक्सचा. टॅन एक्सचा ग्राफ बघा, π/2 to -π/2, -इन्फिनिटी टू इन्फिनिटी. याचं डोमेन आणि रेंज ग्राफवरूनच कळते. याचा डोमेन आणि रेंज, याचा डोमेन येईल, लक्षात घ्या इथे थोडं केअरफुल. याचं डोमेन कोणी सांगेल आर, सर आर नाही बेटा. फंक्शन जिथे इन्फिनिटी येते ते आपल्याला डोमेनमध्ये आपण इन्क्लूड नाही करत. सर π/2 वर इन्फिनिटी होऊन राहिला आहे. दुसरा स्टुडंट म्हणेल सर 3π/2 वर इन्फिनिटी होऊन राहिला आहे. तिसरा स्टुडंट म्हणेल सर -π/2 वर इन्फिनिटी होऊन राहिला आहे. बरोबर आहे, याच्यावर इन्फिनिटी होऊन राहिला आहे म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ π/2 वर येऊन राहिला आहे. म्हणजेच 2n + 1 π/2 एक्सेप्ट करून टाकू आपण की ती व्हॅल्यू डोमेनची यूज नाही करायची, कारण की त्याच्यावर इन्फिनिटी होऊन राहिला आहे. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू येऊन जाईल का सर π/2, 3π/2, -π/2, 2n + 1 π/2 नी? हो, n = 0 तर π/2. हिअर n बिलॉंग्स टू इंटीजर. हा लक्षात ठेवा, n जो लिहिला आहे मी तो n हा नॅचरल नंबर नाही आहे, इंटीजर आहे. 0 पुट केला तर π/2 येऊन राहिला, हा मिळाला. 1 पुट केला तर किती येऊन राहिला आहे? 1 पुट केला तर 2 + 1 3π/2 हा येऊन राहिला आहे. 2 पुट केला तर 5π/2. बरोबर आहे, 5π/2 इतक्यात असेल 5π/2, त्याच्यावर इन्फिनिटी येईल. तर असा चालला तो. बरं, निगेटिव्ह सर n = -1, n = -1 तर -2 + 1 -1 -1 × π/2 -π/2. -2 पुट केले तर -4 -4 + 1 -3 3π/2 चाललं. सगळे व्हॅल्यू येऊन गेल्या तर ऑड मल्टिपल ऑफ π/2. मी कसं लक्षात ठेवतो? ऑड मल्टिपल ऑफ π/2. हे व्हॅल्यू चालत नाही त्याला इनपुटमध्ये. बरोबर आहे, क्लिअर? हां, तर हे झालं डोमेन. आणि रेंज येईल याची आर. आर म्हणजेच -इन्फिनिटी टू इन्फिनिटी. दोन्हीचा मिनिंग एकच आहे, आर. ऑल रिअल नंबर्स येतील, ऑल रिअल नंबर्स. -इन्फिनिटी हे -इन्फिनिटी, वायची व्हॅल्यू ते इन्फिनिटी. -इन्फिनिटी टू इन्फिनिटी याची पूर्ण व्हॅल्यू येईल. ठीक आहे सर, पण आर का सर? आपण तर हे कन्सिडर नाही केलं. एक लक्षात ठेवा बेटा, रेंज ही त्यावेळेसच पाहिलं जाते की डोमेनमध्ये तुम्ही काय इन्क्लूड नाही करून आले. नाही, आपण ठरवून, म्हणजे डोमेनमध्ये आपण इनपुट आपल्या हातचं असते, आउटपुट नसते. आउटपुट नसते. पेपर द्यायला गेले, लिहिलं,
तुम्हीच चेक कराल का आणि मार्क्स द्याल का? नाही, ते आपल्या हातात नसते. आपलं काम आहे फक्त पेपरमध्ये लिहिणे. इनपुट आपल्या हातात आहे, आउटपुट आपल्या हातात नाही आहे. तर इनपुट केअरफुली दिलं, आउटपुट तो -इन्फिनिटी टू इन्फिनिटी देईल. तुम्ही π/2 यूजच नाही करणार ना इनपुटमध्ये, तो -इन्फिनिटी टू इन्फिनिटी सगळ्या व्हॅल्यूज देईल. क्लिअर? सर पेपरमध्ये क्वेश्चन सोडवायला लागता का? ठीक आहे. कॉटमध्ये बेटा कॉट एक्स पुढचं ते याचं डोमेन तर तुम्ही डोमेन केअरफुल करा. रेंज तर -इन्फिनिटी टू इन्फिनिटी आहे, हे -इन्फिनिटी आहे आणि ही इन्फिनिटी आहे. रेंज तर मिळाली, डोमेन सांगा. सर इथे डोमेन पाहताना अर्थ आहेच डोमेन, पण इथे आम्ही पाय नाही यूज करू शकत सर, 2π नाही यूज करू शकत, 0 नाही यूज करू शकत, 3π नाही, -π नाही यूज करू शकत. तर इथे येईल nπ आणि n काय येईल? इंटिजर. डोमेन काय येईल बेटा? डोमेन काय येईल याचा? डोमेन येईल याचा डोमेन इज इक्वल टू r - nπ आणि n काय आहे? इंटिजर, वेअर n इज इंटिजर. ठीक आहे, n इंटिजर आहे. आता सगळी येऊन जाईल का सर? हो. n इज इक्वल टू 0, n इज इक्वल टू 1, π येऊन जाईल. n इज इक्वल टू 2, 2π येऊन जाईल. n इज इक्वल टू -1, -π येऊन जाईल. ठीक आहे, हा -π आहे, हा π/2 आहे, नाहीतर म्हणाल हा -π आहे, हा दिला आहे हा पॉईंट. ठीक आहे, तर याची ग्राफ माहिती असले तर डोमेन आणि रेंज येऊन जातात. हां, अच्छा गायत्री, तुमचं मी क्वेश्चन समजला बेटा मला. बेटा तुम्ही जर JEE देत असाल किंवा तुम्ही CET देत असाल, MST CET, तर तिथे तर ऑप्शन्स राहील बेटा, सोडवावे नाही लागत. क्वेश्चन्स तुम्ही रफमध्ये सॉल्व करा आणि त्याचे ॲन्सर फक्त ऑनलाईन असेल तर त्याच्यावर टिक मार्क करावं लागतं, बरोबर आहे. आणि तुम्ही जर बोर्डचा पेपर देत असाल तर तिथे तर क्वेश्चनच राहील, तिथे ऑप्शन्स नसतात, सॉल्व करत बसा. ठीक आहे, बोर्डच्या पेपरमध्ये सॉल्व करायचं असते आणि बाकीच्या पेपरमध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तर 4 ऑप्शन्स असतात. ठीक आहे, ठीक आहे बेटा गायत्री. हो हो हो, CET-मध्ये ऑप्शन्स येतात बेटा, CET-मध्ये येतात ऑप्शन्स येतात. ठीक आहे, आणि तिथे निगेटिव्ह मार्किंग नसते. हां, CET-मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. ठीक आहे, JEE-मध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. ठीक आहे, ग्राफ माहिती असली की सगळं होऊन जातं. कॉसेक एक्सचा ग्राफ आहे, साइन एक्स वरून काढतो आपण. साइन एक्सचा काढला आणि जिथे जिथे 1 पर्यंत, हे बघा -इन्फिनिटी टू 1 पर्यंत येतो π/2ला आणि π/2 टू π पुढे इन्फिनिटीपर्यंत जातो. तसंच इकडे निगेटिव्ह असेल तर निगेटिव्हला आहे. अच्छा, म्हणजे साईनची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर, कारण की रेसिप्रोकल आहे ना बेटा, रेसिप्रोकल आहे. तर याचा डोमेन ग्राफवरून काढू आपण. याचा डोमेन येईल, डोमेन तर सर पूर्ण तुम्ही एक्सची व्हॅल्यू म्हणजे -इन्फिनिटी टू इन्फिनिटी काही यूज करू शकता, म्हणजे R येईल. पण सर इन्फिनिटी येऊन राहिलं आहे, फंक्शनचा आउटपुट इन्फिनिटी येऊन राहिला आहे काही व्हॅल्यूला. कोणत्या व्हॅल्यूला येऊन राहिलं आहे? 0ला येऊन राहिलं आहे, πला येऊन राहिलं आहे, 2πला येऊन राहिलं आहे. अच्छा, तर -nπ, संपला विषय. काय येईल? -nπ. कुठे कुठे येऊन राहिलं हे पाहायचं, nπ, आणि n बिलॉंग्स टू इंटिजर. पायला इन्फिनिटी होऊन राहिलाय, 0ला होऊन राहिलाय, 2πला होऊन राहिलाय, 3πला होऊन राहिलाय, -πला होऊन राहिलाय, -2πला होऊन राहिलाय, बस nπ. आणि रेंज तर R होईल, रेंज R होईल. ठीक आहे, तर हा ग्राफ सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही.
ठीक आहे. याचं मगासारखंच आहे, कॉट आणि कॉसेक्सचं तुम्ही डोमेन लक्षात ठेवा, त्याच्यावरूनही लक्षात येतं कॉट आणि टॅनचे डोमेन. इथे डोमेन काय येईल सर? सिंपल आहे, डोमेन येईल इथे, डोमेन येईल सर आर मायनस ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2, ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2. बघा पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, याच्यावर इन्फिनिटी होऊन राहिला आहे सर. मायनस पाय बाय 2 झिरोवर नाही होऊन राहिला आहे, तर इथे येईल 2n+1 इंटू पाय बाय 2. आणि n काय बिलॉंग्स टू इंटीजर. आणि रेंज काय आहे? रेंज तर आर येईल सर, रेंज आर येईल. कळलं का बेटा? हां समजलं. ठीक आहे. अशा प्रकारे असतात बेटा, हे लक्षात ठेवा. हे ग्राफ हे फार हे सगळं बेसिक आहे बेटा. ग्राफ शिवाय तर तुम्ही फंक्शन सॉल्वच नाही करू शकत. रेंज ऑफ साइन एक्स कॉस एक्स, रेंज ऑफ साइन एक्स कॉस एक्स काय असते? -1 to 1 मी तुम्हाला सांगितलं आहे आत्ताच. आणि रेंज ऑफ सेक एक्स कॉसेक एक्स, आपण रेंज पाहिली का? इथे रेंज चुकीची लिहिली ना, सेक आणि कॉसेकची रेंज नाही लिहिली का? सेक आणि कॉसेकची रेंज बेटा तो बघून घ्या, ग्राफ बघून घ्या एकदा. हा -1 आणि 1च्या मधात त्याचा ग्राफ येतच नाही. हा रेड कलरचा जो आहे तो आहे. तर हा येतो -∞ आर न असता -∞ टू -1 आणि 1 to म्हणजे याची रेंज येईल. आता पुन्हा एकदा लिहून देतो मी याची रेंज. रेंज थोडं होऊ शकतं ते आर लिहिलं गेलं असेल, पण याची रेंज असते रेंज. डोमेन तर सांगितलं मी, रेंज या दोन्ही याची कोसेक आणि सेकची, टॅनची आणि कॉटची तर आरच असते, टॅनची आणि कॉटची आरच असते फक्त. आणि साइन एक्स कॉसेक्सची -1 to 1 असते. पण याची रेंज जी आहे म्हणजे वाय ॲक्सिसला बघायचं, याची रेंज येते -∞ टू -1 युनियन 1 to ∞. -∞ हा -∞ आहे सपोज, तर हा -1 पर्यंत जातो. -1 वरून पुन्हा -∞ला येतो. तर -∞ टू -1 हा पोर्शन देतो. आणि युनियन हा पोर्शन देतो ∞ to 1 आणि 1 to अगेन इन्फिनिटी म्हणजे 1 to ∞. ठीक आहे. तर -∞ टू -1 आणि 1 to ∞. ठीक आहे. ही रेंज असते सेक आणि कोसेकची. हे झाली आपली साइन कॉसची, ही झाली सेक कोसेकची. आणि टॅन आणि कॉटची तर सांगितलीच की -∞ टू ∞ म्हणजे आर असते. एक्झाम्पल्स, फाइंड द रेंज ऑफ वाय साइन 2x. काही प्रॉब्लेम नाही आहे. साइन 2x याची रेंज येईल -1 to 1. तुम्ही 2 पुट करा, 3 पुट करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. साईनचा ग्राफ तो व्हॅल्यू जी आहे त्याची, साईनची जी व्हॅल्यू आहे, साईनच्या समोर काही व्हॅल्यू पुट केली तर तो -1 to 1च रेंज देऊन राहिला आहे. तुम्ही व्हॅल्यू कोणतीही देत राहा. साइन एक्सचा जो ग्राफ येईल त्याच्यापेक्षा थोडा फास्ट येईल, पण रेंजमध्ये काही फरक पडणार नाही. रेंज याची -1 to 1च राहील. ठीक आहे. कारण की एखादा स्टुडंट म्हणेल सर साइन एक्समध्ये मी x = π/3 म्हणजे सॉरी π/2 कन्सिडर केलं तर 1 आलं सर. आणि इथे π/2 कन्सिडर केलं तर काय होईल? पाय येईल, साइन पाय 0 होईल. पण π/4 पुट केले तर π/2 ची व्हॅल्यू येईल म्हणजे 1 येईल. तर ही 1 आणि -1च्या याच्यातच सर ओनली ग्राफ देऊन क्वेश्चन, ग्राफवरून क्वेश्चन्स बेटा नाही. ग्राफवरून आता आपण पाहिलं ना, डोमेन आणि रेंजसाठीच असते बेटा. पाहू आपण पटपट, जर झालं तर पुढे ग्राफ आहेतच. हां, याचाही काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे काहीतरी व्हॅल्यू येईल x² सर पॉझिटिव्ह येईल का? हो पॉझिटिव्ह येईल, पण व्हॅल्यू तर साईनची पॉझिटिव्हसाठी पॉझिटिव्ह येते आणि निगेटिव्ह येते, म्हणजे -1 to 1 याच्याच दरम्यान खेळेल तो ग्राफ. साइन √x असला तर त्याची पण काय येईल व्हॅल्यू? √x ची व्हॅल्यू काही ना काही येईल, 1 × येईल,
मी 4 पुट केले तर 2 येईल. साईन 2 त्याची व्हॅल्यू साईन 2ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येऊ शकते, निगेटिव्ह येऊ शकते. तर -1 to 1 रेंज विचारलाय फक्त ना, डोमेन नाही विचारलाय. रेंज हे लक्षात ठेवायचं. काय विचारलाय रेंज याची येईल -1 to 1. कॉस स्क्वेअर एक्सची रेंज हे थोडं आपण बघून घेऊ. बाकीच्या सगळ्याच्या -1 to 1 येते. फरक काय आहे ना, क्वेश्चन कसे कन्फ्यूज करतात. तुम्हाला विचारलं की y इज इक्वल टू कॉस एक्स स्क्वेअरची रेंज विचारली. क्वेश्चन बघा वेगळा आहे, याच्यात आणि याच्यात टोटली डिफरन्स आहे. याची रेंज होते, याची रेंज होईल -1 to 1. का सर? एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 1 2 4 16 तुम्ही 0.1 दिला तर 0.001. तर ही व्हॅल्यू काहीतरी येऊन राहिली आहे आणि कॉस प्रत्येक पॉईंटवर वेगवेगळ्या व्हॅल्यूज देतो. कधी पॉझिटिव्ह देतो, कधी निगेटिव्ह देतो. तर याची रेंज येईल -1 to 1. पण हा जो पोर्शन आहे हा झाला y इज इक्वल टू कॉस एक्सचा स्क्वेअर. काय झाला? कॉस एक्सचा स्क्वेअर. कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे कॉस एक्सचा होल स्क्वेअर होतो. कॉस एक्स स्क्वेअर म्हणजे कॉस एक्सचा होल स्क्वेअर नाही होत. कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे कॉस एक्सचा होल स्क्वेअर होतो. आणि त्याच्यामुळे काय झालं की कॉस एक्सची रेंज जर विचारली मला तर रेंज होईल याची -1 to 1 कॉस एक्सची आणि त्याचा स्क्वेअर -1 to 1 कॉस एक्सची रेंज आहे आणि त्याचा स्क्वेअर. आणि स्क्वेअरमध्ये कधीही पॉझिटिव्हच येते. तुम्हाला तर सांगितलं कशाचाही स्क्वेअर पॉझिटिव्हच येतो. 0 त्याचा आन्सर येईल 0 to 1. का बरं? -1चा स्क्वेअर 1 येईल, मधात 0 येईल, 0चा स्क्वेअर 0 येईल, म्हणजे लोएस्ट नंबर 0 येईल याची रेंज आणि हायेस्ट नंबर 1 येईल. कशाचाही दोन्ही टोकाच्या तुम्ही नंबरचा स्क्वेअर करून पाहतो 1च येतो. म्हणजे हायेस्ट व्हॅल्यू येईल 1 आणि लोएस्ट व्हॅल्यू येईल 0. तर याची रेंज येऊन राहिली आहे याची 0 to 1. -1 to 1 नाही येणार. क्लिअर का बेटा? ठीक आहे, फार महत्त्वाचा क्वेश्चन. ठीक आहे, स्क्वेअर असला तर हे लक्षात ठेवा, याचं कन्व्हर्शन असं होते, हे फार महत्त्वाचं, की कॉस एक्सचा होल स्क्वेअर होतो. साइन स्क्वेअर एक्स म्हणजे साइन एक्सचा होल स्क्वेअर होतो. याची सर डिफिकल्ट आहे. कसं सर? यासाठी डिफिकल्ट आहे की आपल्याला ना सर इथे याची रेंज पाहावी लागेल. ती येईल 0 to 1, याची रेंज येईल 0 to 1 आणि मग पाहावं लागेल 0 to 2, -1 to 2. कोणी काही काढेल आहे ना, पण याची रेंज बा काय आहे ते बेटा. कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच y इज इक्वल टू, या हा फॉर्म्युला आहे कॉस टू एक्सचा. कॉस टू एक्सचे 3-4 फॉर्म्युले आहे, मी लिहून देतो पटापट. कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स, 2 cos स्क्वेअर एक्स मायनस 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स, आणि चौथा फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. हे सगळे 4 फॉर्म्युले आहेत कॉस टू एक्सचे. तर हा फॉर्म्युला दिसून राहिला आहे कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. कॉस टू एक्स अगेन आलं सर. कॉस टू एक्स रेंज आली याची, कॉसची रेंज माहिती आहे सर, -1 to 1, -1 to 1. फास्ट, फक्त एवढं याला कन्वर्ट करायचं, एका याच्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. सेपरेट जर तुम्ही रेंज काढल्या तर तुमचं डेफिनेटली चुकेल, गॅरंटी 101% चुकेल. ठीक आहे, तर काळजी काय घ्यायची, का एका फंक्शनमध्ये कन्वर्ट करायचं 2 फंक्शनला. क्लिअर बेटा? ठीक आहे. नेक्स्ट, हां याची काय येईल सर? याची -1 to 1 येईल. कसं सर? मागच्याच क्वेश्चनला हे करून राहिलाय हा, त्याच्याच सारखा क्वेश्चन आहे सर. हे बघा, कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 आणि साइन स्क्वेअर एक्स बाय 2चा होल स्क्वेअर आहे हा. कॉस स्क्वेअर एक्स बाय 2चा होल स्क्वेअर म्हणजे याला मी असं लिहू शकतो का, कॉस स्क्वेअर एक्स बाय 2चा होल स्क्वेअर. हो, कॉस टू दी पॉवर 4x बाय 2 होऊन जाईल.
मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 चा होल स्क्वेअर बिलकुल लिहू शकतो सर. आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होते, ए मायनस बी आणि ए प्लस बी, हे तर माहिती आहे. तर हे झालं कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 एका ब्रॅकेटमध्ये, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. हा तर 1 झाला. काय होतं, अँगल काही असू द्या, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 खतम. हा सर हा तर होईल, आत्ताच फॉर्म्युला सांगितला होता तुम्ही, कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2, हा होईल कॉस एक्स. याच्या दुप्पट होते फक्त, हा जो अँगल असते याच्यात दुप्पट होतो, म्हणजे 2 टाइम्स होतो आणि कॉस लागतो, कॉस एक्स. कॉस एक्स म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. कॉस 2x म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, कॉस एक्स. तर याची रेंज काय झाली, -1 to 1. सिंपल, बघून घ्या. क्लिअर बेटा. नेक्स्ट याची सर तोच क्वेश्चन आहे, तोच क्वेश्चन आहे. याची सांगू सर, -1 to 1 कशी, कॉस स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर आहे सर तो, आणि साइन स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर आहे सर तो. कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर एक्स करू एका ब्रॅकेटमध्ये, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स करू. कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 होऊन जाईल, आणि कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स कॉस 2x येईल, आणि कॉस 2xचा माहिती आहे आम्हाला की त्याचं येतं आन्सर सर -1 to 1. व्हेरी गुड. ठीक आहे, चला नेक्स्ट न्यूमेरिकल. फाइंड द रेंज ऑफ वाय. वायची रेंज पाहिजे. ठीक आहे, गुड मॉर्निंग मनस्वी, आता आल्या का बेटा. रेंज पाहिजे आहे, रेंज पाहिजे आहे, तर मी रेंज काढतो आता. बघा फास्ट कशी काढतो रेंज. रेंज काढायची, रेंज बघा, रेंज लिहिलं. साइन एक्सच्या जागेवर मी व्हॅल्यू पुट केली, काय -1 to 1. बाकीच्यांची रेंज तर नाही, 2 ची व्हॅल्यू 2च राहणार आहे, ती थोडी चेंज होणार आहे. 1 ची व्हॅल्यू 1च राहणार आहे, ती थोडी चेंज होणार आहे. साइन एक्सचीच रेंज असेल फक्त, ती पुट करून टाकली. -1 to 1 प्लस 2 चा होल स्क्वेअर प्लस 1. म्हणजेच आता बघा, हा 2 जर तुम्ही असं असेल, एक इंटरवल असेल, त्याच्यात तुम्ही इंटीजर ॲड सबट्रॅक्ट केला तर काही फरक पडत नाही. ठीक आहे, तर 2 याच्यात ॲड केला तर किती येऊन राहिला 1, आणि 2 याच्यात ॲड केला तर काय येऊन राहिला 3 चा होल स्क्वेअर प्लस 1. अच्छा, आता या ब्रॅकेटमध्ये प्रत्येक एलिमेंटचा स्क्वेअर करून बघा. पहिला येईल 1 आणि दुसरा येईल 9. ही रेंज येईल त्याचा स्क्वेअर असल्यामुळे प्लस 1, आणि 1 पुन्हा याच्यात सारखं 1 ॲड करा तर 2 to 10. 2 to 10 रेंज येईल याची. बघून घ्या एकदा. बस जिथे साइन एक्स कॉस एक्स जोही असेल त्याची रेंज पुट करून द्यायची, संपला विषय. सिंपल. ठीक आहे, थोडं फास्ट होऊन राहिलं असेल, पण आपल्याला पुष्कळशे न्यूमेरिकल्स बघा बेटा. स्लाइड्स तर इतक्या आहेत, पण आपल्याला एका क्लासमध्येच करायचं आहे. 400 स्लाइड्स आहे, 400. 4 tan x cos x हा क्वेश्चन बघू आपण. बर, याची रेंज पाहिजे. काय विचारलाय, रेंज ऑफ वाय. ठीक आहे, तुम्ही जर थोडं केअरफुली गेलं तर 4 = sin x अपॉन cos x tan x म्हणजे इंटू cos x. cos x कॅन्सल = 4 sin x, आणि स्टुडंट लिहितात डायरेक्ट 4 × -1 to 1 म्हणजेच -4 to 4. ही रेंज आली सर. पण ही रेंज चुकली का, थोडा डिफरन्स आहे बेटा. cos x तुम्ही इथे हा कॅन्सल केला तर कधी 0/0 कॅन्सल नाही होत,
कधी 0/0 कॅन्सल नाही होत. म्हणजे कॉस एक्स इज नॉट इक्वल टू 0 ते कन्सिडर करूनच तुम्ही कॅन्सल केला. 0 नसेल तरच कॅन्सल करता येते. 1 आपण 2 कॅन्सल करतो, 3 कॅन्सल करतो, 4 कॅन्सल करतो, 0.1 सुद्धा कॅन्सल करतो, पण 0 कधीच कॅन्सल होत नाही. म्हणजेच कन्सिडर केलं की सर हे कॉस एक्स याच्यासाठी कॅन्सल केला की कॉस एक्स 0 नाही आहे. मग जर कॉस एक्स 0 नाही आहे तर साइन एक्स कधीच 1 नाही होणार, नेव्हर 1. का बरं? कारण की कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स काय असते 1. इथे प्लस मायनस येईल, पाहून घ्या. तर कॉस स्क्वेअर एक्स 0 नाही आहे, ठीक आहे. कॉस एक्स 0 नाही आहे, तर 0 नाही आहे तर आपण 0 कन्सिडर केला तर आपण काय म्हणू, साइन स्क्वेअर एक्स इज नॉट इक्वल टू 1. कारण की जो नाही आहे तो पुट केला, तर साइन एक्स काय होईल, साइन हे तर 0 प्लस साइन स्क्वेअर एक्सच होईल. साइन एक्स काय होईल प्लस मायनस 1, नॉट इक्वल टू प्लस मायनस 1. कारण की कॉस एक्स ज्यावेळेस 0 होतो ना त्यावेळेस साइन एक्स 1 होतो किंवा मायनस 1 होतो. कॉस एक्स ज्यावेळेस 0 होतो त्यावेळेस साइन एक्स प्लस 1 होतो नंतर मायनस 1 होतो. तेव्हा तर त्यांच्या दोघांचा स्क्वेअरचं ॲडिशन 1 येईल ना. कॉस एक्स जर 0 झाला तर साइन स्क्वेअर एक्स मस्ट बी प्लस मायनस 1, कारण की मायनस 1चाही स्क्वेअर 1 येतो, तेव्हा कुठे 0 आणि 1 होईल, बरोबर आहे. तर याला आणि कॉस एक्स जर 0च नाही आहे तर साइन एक्स कधीच 1 आणि मायनस 1 होऊ नाही शकणार. याचाच अर्थ तुम्ही इथे क्लोज ब्रॅकेट लिहू नाही शकणार. हे बघा क्लोज ब्रॅकेट ओपन ब्रॅकेटचं किती महत्त्व असते. ऑप्शनमध्ये हे गोष्ट दिली राहील तुम्हाला, क्लोज ब्रॅकेट 4 to -4, पण ते आन्सर चुकीचं आहे. इथे येईल ओपन ब्रॅकेट -1 to 1, म्हणजे नॉट इन्क्लुडेड. 1 आणि -1 नॉट इन्क्लुडेड, आणि 4ने मल्टिप्लाय केलं तर पुन्हा ओपन ब्रॅकेट. ही रेंज करेक्ट आहे, ही रेंज करेक्ट आहे बेटा, ठीक आहे. चला आपण एखादं बघून घेऊ काय आहे. तर आणखी एखादं न्यूमेरिकल असेल तर इथे पॉलिनॉमियल. अच्छा, फंक्शन चेंज होऊन राहिले. मी तुम्हाला फर्स्ट आता क्लास तर मी जास्त घेऊ नाही शकत, पण जेवढं आहे त्याच्यात सांगून देतो की पॉलिनॉमियल फंक्शन्स असतात. पॉलिनॉमियल फंक्शन्स असतात, याच्या डिग्री तुम्ही म्हणजे याच्यात किती शिकायचं आहे. अल्जेब्रिक फंक्शन असतात. पॉलिनॉमियल आणि अल्जेब्रिकमध्ये काय डिफरन्स आहे हे सांगून देतो पटकन. पॉलिनॉमियल फंक्शन असे असतात, x² + 2x + 1 = 0, x³ + 3x + 1 = 0. ठीक आहे, हे पॉलिनॉमियल आहे. आणि तुम्ही लहानपणी शिकले, काय शिकले की √x + 1/x दिस इज नॉट पॉलिनॉमियल फंक्शन. हे पॉलिनॉमियल फंक्शन नाही आहे. तुम्ही पॉलिनॉमियल ओळखायचे, आठवते. हे पॉलिनॉमियल नाही तर हे कोणतं आहे, हे अल्जेब्रिक फंक्शन आहे जिथे ॲड आणि सबट्रॅक्शन. अल्जेब्रिक प्रोसेस कोणकोणत्या म्हणजे ऑपरेशन्स कोणकोणते असतात, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. या बेसिक जे आहेत ते ज्यात असते त्याला अल्जेब्रिक फंक्शन म्हणते. संपला विषय. ते रूट असो की 1/x असो, काही घेणं देणं नाही आहे. क्लिअर. तर हे अल्जेब्रिक फंक्शन्स पण खूप सारे असतात. सिग्नम फंक्शन आहे, मी तुम्हाला सांगतोय, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, सिग्नम फंक्शन आपण त्या दिवशी पाहिले होते ना लिमिटमध्ये. ते सगळेच असतात. त्याचे फंक्शनचे डोमेन, रेंज हे सगळं पाहावं लागतात. सगळे ग्राफ असतात. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन असतं, बरोबर आहे. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतं. असे खूप सारे फंक्शन्स असतात, हे लक्षात ठेवा. फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन असतं जे आपण पाहिलं होतं आहे ना, फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन. हे सगळे फंक्शनचे ग्राफ एकदा शिका, बघा. त्याचे आपण डोमेन आणि रेंज कशावरून काढतो, ग्राफवरून. ग्राफ एकदा बघून घ्या त्याचे कसे असतात, तर त्याच्यावरून डोमेन आणि रेंज कळेल. तर अशा पुष्कळचे फंक्शन्स आहेत बेटा. नंबर ऑफ फंक्शन्स आहे, मग 1 आहे, ऑन 2 आहे ना, तेही फंक्शन आहे, मेनी 1. तर हे सगळे फंक्शन शिका, स्ट्रॉंग करा, त्याच वेळेस तुमचं फंक्शन चॅप्टर स्ट्रॉंग होईल, अदरवाईज नाही. ठीक आहे बेटा, एवढं लक्षात ठेवा. चला मी इथे थांबतो बेटा.